आणि आता हे उपकार तुझे मी उपकार उपकार ही बाईक आणून मी तुझ्यावर उपकार केले असं म्हणायचंय तुला? शुभ, आपल्या दोघांमध्ये हा शब्द कधीपासून यायला लागला रे? अच्छा अच्छा, म्हणजे बाईक विकून तुम्हाला जे पैसे दिले होतेस ते पण उपकारच होते का? मग आता असं समजता की मी त्याची परतफेड करतेय? आणि मला एक कळत नाही रे, तू तुझी बाईक विकून मला पैसे देऊ शकतोस, पण मी माझ्या आईच्या हक्काचा दागिना माझ्या माणसासाठी विकून ते पैसे परत नाही देऊ शकत? आपल्या दोघांसाठी नियम वेगवेगळे काय आहेत आणि कोणी दिला तुला अधिकारी ठरवायचा? हे बघ, मला वाद घालायचा नाहीये. तू जिथनं बाईक आणलीस ना तिथं जाऊन परत दे. हे बघ, जसं दागिना विकायचं का नाही हे तू ठरवतेस ना, तसं बाईक घ्यायचं का नाही हे मी ठरवणार. आणि मला बाईक नको आहे. शुभ, पण मुळात तू बाईक विकलीसच का? आणि काय रे, तुला हवं तेव्हा आणि तशी तू मला मदत करणार? नाही नाही, मदत नाही, आता तो उपकारच म्हणावे लागतील. पण मी जर तुझ्यासाठी काही केलं तर ते तुला चालत नाही का? तुला माझी काळजी असते, पण मी जर तुझी काळजी केली तर ती तुला चालत नाही का? तू माझ्यावर हक्क गाजवू शकतोस, पण मी जर तुझ्यावर हक्क दाखवला तर ते तुला सहन होत नाही का शुभू? आणि मुळात जेव्हा मी कुठल्या संकटात असते तेव्हा तू का नेहमी धावून येतोस रे? काय वाटेल ते करायला रेडी असतोस, जीवाची पर्वा करत नाहीस तू. मग आता तसंच जर मी सुद्धा काहीतरी करायचा प्रयत्न करते तर का तुला चालत नाहीये? मी काय म्हणतो तुला श्रावणी कळत नाहीये. शुभू, मला कळून घ्यायचं सुद्धा नाहीये. ही बाईक तुला आवडते आणि म्हणून मी ती तुझ्यासाठी आणली, बास. मला बाईक नको आहे ही. पण का नकोय शुभू? आणि मुळात तू खोटं का बोललास माझ्याशी? मी खोटं बोललो नसतो तर पैसे घेतले असतेस. नसतेच घेतले, पण त्याने काय बिघडलं असतं? त्याने काय बिघडलं असतं? तुझा जॉब गेला असता, तुला घराबाहेर काढलं असतं. जॉब गेला असता, घराबाहेरच काढलं असतं, पण त्यासाठी तू खोटं बोलायला नको होतास रे. तुला तुझ्या बाबांबरोबर राहायचं होतं ना, तुला राहता आलं नसतं, तुला लांब राहायला लागलं असतं. हे तुला कळतंय का? ते मला वाईट वाटलं असतं. अगं 1 लाख रुपयासाठी सोन्याची संधी हुकली असती, मला ती हुकू द्यायची नव्हती. बरं ठीक आहे, हा बोललास तू माझ्याशी खोटं, हे लपवलं सगळं बाईकचं, पण मग झालंय ना आता. मला नोकरीवर नाही काढलं, नाही घरात नाही काढलं, नाही सगळं सगळं मला हवं तसंच होतंय. पण मग आता तुला का कळत नाही की मी थँक्यू म्हणायला आणली बाईक? तू माझ्यासाठी जे केलंस ना ते खूप आहे शुभू, म्हणून मी पण तुझ्यासाठी करते. का कळत नाही रे तुला? तू काही म्हण, मला ही बाईक नकोय. का नकोय? मी एवढं सांगणं पुरेसं आहे, मला उत्तर द्यायची गरज नाही वाटत. शुभू, तुला का कळत नाहीये? तुला का कळत नाहीये? ही बाईक परत आणण्यासाठी तू काय काय केलंस ते मला चांगलंच ठाऊक आहे. जे मला नको होतं तू मला एकदा तरी विचारायचंस. तू विचारलंस मला बाईक विकताना? विचारलंस का? नाही विचारलंस ना? मग मीही नाही विचारलं. हे असं वागतेस ना, म्हणून मला नको आहे बाईक. शुभू, तुला ही बाईक घ्यावीच लागणार आहे. मी घेणार नाहीये. तू एवढा हट्ट का करतेस? काय बोलतेस? मी हट्ट करतेय? एक तर तू मूर्खासारखा वागतोस आणि वर मला ऐकवतोयस. मी मूर्खासारखं वागतोय आणि तू जे वागतेस त्याला काय म्हणायचं? त्याला मूर्खासारखं वागणं म्हणायचं का? अरे शुभू, ही बाईक तुला आवडते म्हणून मी घेऊन आली तुझ्यासाठी, आणि या सगळ्यात मी मूर्ख आहे? बाईक आणणं मूर्खपणा नव्हता, त्यासाठी तू जे केलंस तो मूर्खपणा आहे. पण मग तू काय येतोस दरवेळी माझ्या मदतीला धावून? तू पण येतेस माझ्या मदतीला दरवेळेला. तू मला आणि बाबांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न केलास ना? मी घर बेघर होताना तू भाडं दिलेस. ठीक आहे, मग झाली ना फिट्टमफाट. तू माझ्यासाठी काहीतरी केलं आणि मग मी पण तुझ्यासाठी काहीतरी केलं. मग आता तुला बाईक विकायची काय गरज होती? कोण आहेस तू माझा? का करतोस एवढं माझ्यासाठी? कारण की अगं माझं तुझ्यावर प्रेम. अरे मग तुला कळत कसं नाही? माझं सुद्धा तुझ्यावर